नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील मराठी एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर तुम्ही चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून जेवढेही महत्त्वाचे अभ्यासाच्या रिलेटेडचे व्हिडिओ तयार होतील त्या सर्व व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून. बऱ्याच विद्यार्थी मित्रांची कमेंट आली होती की सर महाराष्ट्राचे जे कॅबिनेट मंत्रिमंडळ आहे त्याच्यावरती व्हिडिओ बनवा. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला महत्त्वाचा मुद्दा तोच असणार आहे. काय असणार आहे महत्त्वाचा मुद्दा? महाराष्ट्र कॅबिनेट मंत्रिमंडळ 2020. तसेच विद्यार्थी मित्रांनो, अनअकॅडमी जो की भारतातील सर्वात मोठा ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्म आहे, यांनी आपल्यासाठी वेगवेगळ्या परीक्षांसाठी वेगवेगळे कोर्सेस लॉन्च केले आहेत. जसं की मिशन पोलीस भरती 2020 याच्या अंतर्गत जी की सध्याची पोलीस भरतीची वॅकन्सी आलेली आहे, याच्यासाठी यांनी अगदी बेसिक पासून ते ॲडव्हान्स पर्यंत लाईव्ह क्लासेस असतील. तसेच याच्यानंतर जी की राज्यसेवा आहे मुख्य परीक्षा बॅच 2020 याच्यामध्ये सुद्धा महाराष्ट्रातील टॉप एज्युकेटर आपल्याला लाईव्ह क्लासेसच्या अंतर्गत शिकवणार आहेत. आणि एमपीएससी फाउंडेशन बॅच 2021 हा सुद्धा कोर्स लॉन्च झालेला आहे. या ठिकाणी तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो तुमच्या अगदी परवडणाऱ्या किमतीमध्ये सुद्धा सर्व कोर्सेस तुम्हाला विकत घेता येतील. या ठिकाणी 1 महिन्याचा सुद्धा कोर्स आहे, 3 महिन्याचा सुद्धा कोर्स आहे, 6 महिन्याचा सुद्धा कोर्स आहे, 12 महिन्याचा कोर्स आहे आणि अगदी 24 महिन्याचा सुद्धा कोर्स आहे. तुम्ही जर लॉंग टाइम साठी जर तयारी करत असाल, तुम्हाला सलग 1-2 वर्ष जर तयारी करत असतील तर तुम्ही 12 महिन्याचा किंवा 24 महिन्याचा कोर्स तुम्ही घेऊ शकता. सर्व कोर्सेसवर 10% डिस्काउंट सुद्धा तुम्हाला भेटणार आहे. अनअकॅडमी नावाचं जे काही ॲप आहे ते डाउनलोड करायचं आहे. या ठिकाणी तुम्ही तुमच्याकडे iOS असू द्या किंवा अँड्रॉइड मोबाईल असू द्या, दोन्ही मोबाईलवरती हे ॲप्लिकेशन उपलब्ध आहे. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाचे 33 प्रश्न घेतलेले आहेत. या ठिकाणी प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. कोणाला मार्क 20 पडतील, कोणाला मार्क 30 पडतील, काही हरकत नाही, परंतु प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे, महाराष्ट्र राज्य सरकारचे मुख्यमंत्री कोण आहेत? उद्धव ठाकरे, अजित पवार, एकनाथ शिंदे की यापैकी नाही? तर आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारचे मुख्यमंत्री कोण आहेत? माननीय मुख्यमंत्री लाडके कोण आहेत? उद्धवजी ठाकरे. हे आपले लाडके मुख्यमंत्री आहेत आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारचे. आणि त्यांच्याकडे प्रशासन म्हणजेच खातं कोणतं आहे? सामान्य प्रशासन हे त्यांचं खातं आहे उद्धवजी ठाकरे यांचं. ठीक आहे, वळूया दुसऱ्या प्रश्नाकडे. महाराष्ट्र राज्य सरकारचे उपमुख्यमंत्री कोण आहेत? उद्धव ठाकरे, अजित पवार, छगन भुजबळ की यापैकी नाही? तर प्रश्न क्रमांक दुसऱ्याचं योग्य पर्याय क्रमांक काय असणार आहे? पर्याय क्रमांक बी, अजित पवार, ज्यांना आपण दादा सुद्धा म्हणतो. अजित दादा यांच्याकडे महाराष्ट्र राज्य सरकारचं उपमुख्यमंत्री पद हे त्यांच्याकडे सोपवण्यात आलेलं आहे. आणि त्यांच्याकडे खातं कोणतं आहे? अर्थ आणि नियोजन. ठीक आहे, कुठलाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. मान्य आहे, सुरुवातीचे प्रश्न हे थोडेसे सोपे असतील, स्वाभाविकही आहे, याचं उत्तर बऱ्याच विद्यार्थ्यांना माहित असेल. परंतु जसं जसं प्रश्नांची संख्या आता वाढत जाईल, काही प्रश्न हे आपल्याला गोंधळून टाकणार आहेत. ठीक आहे, त्याच्यामुळे सावकाश पहा. सर्व प्रश्न मी अशी आशा बाळगतो तुम्ही लिहून घ्या लगेच. ठीक आहे, प्रश्न क्रमांक तिसरा पाहूया. नगर विकास खाते कोणाकडे सोपवण्यात आले आहे? सुभाष देसाई, संजय राठोड, एकनाथ शिंदे की यापैकी नाही? प्रश्न क्रमांक तिसराचं योग्य पर्याय क्रमांक काय असणार आहे? पर्याय क्रमांक सी, माननीय एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास खाते सोपवण्यात आलेलं आहे. महत्वाचं खातं आहे, लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक चौथा पाहूया. उद्योगाचे खाते कोणाकडे सोपवण्यात आले आहे? उदय सामंत, एकनाथ शिंदे, सुभाष देसाई की यापैकी नाही? तर प्रश्न क्रमांक चौथ्याचं योग्य पर्याय क्रमांक असणार पर्याय क्रमांक सी, सुभाष देसाई यांच्याकडे उद्योगाचे खाते सोपवण्यात आले आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 5वा. परिवहन खाते कोणाकडे सोपवण्यात आले आहे? आदित्य ठाकरे, अनिल परब, उदय सावंत की यापैकी नाही? तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5चं योग्य पर्याय क्रमांक काय असणार? पर्याय क्रमांक बी, अनिल परब यांच्याकडे परिवहन खाते सोपवण्यात आलेले आहे. या अगोदर मी सर्वांना एक छोटीशी रिक्वेस्ट करतो की तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलच्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा. त्याचा फायदा काय होईल? जे काही इम्पॉर्टंट क्लासेस असतात त्याची तुम्हाला एकतर PDF भेटेल, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट काय भेटेल? दररोजचे जे काही क्लासेस असतात, सकाळचा 7 वाजताचा जो काही चालू घडामोडीचा डेली न चुकता आपण व्हिडिओ अपलोड करतो, त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन भेटेल. आणि अशा प्रकारचे जे काही तुम्ही कमेंटद्वारे मला सांगत असतात की सर या टॉपिकवरती व्हिडिओ घ्या, त्या टॉपिकवरती व्हिडिओ घ्या, त्या महत्त्वाच्या व्हिडिओचं जे काही टॉपिक असतं किंवा त्याचं नोटिफिकेशन असतं त्याचं सुद्धा तुम्हाला नोटिफिकेशन भेटून जाईल. त्याच्यामुळे टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा. आणि त्याची तुम्हाला लिंक कुठे भेटेल? या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. ठीक आहे, चला प्रश्न क्रमांक 6वा पाहूया. वनमंत्री हे खाते कोणाकडे सोपवण्यात आले आहे? संजय राठोड, आदित्य ठाकरे, संजय राऊत की यापैकी नाही? प्रश्न क्रमांक 6व्याचं योग्य पर्याय क्रमांक काय असणार आहे? पर्याय क्रमांक ए, संजय राठोड यांच्याकडे वनमंत्री हे खाते सोपवण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 7वा पाहूया. उच्च व तंत्र शिक्षण हे खाते कोणाकडे सोपवण्यात आले आहे? संजय राऊत, उदय सामंत, संजय राठोड की यापैकी नाही? तर प्रश्न क्रमांक 7व्याचं योग्य पर्याय क्रमांक काय असणार? पर्याय क्रमांक बी, उदय सामंत यांच्याकडे उच्च व तंत्र शिक्षण हे खाते सोपवण्यात आले आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ छोटाच असेल, एकूण 33 प्रश्न असतील आणि इमानदारीने
प्रामाणिकपणाने तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे आणि 33 प्रश्नापैकी हे तुम्हाला किती पडले प्रश्नाचे उत्तर किंवा किती प्रश्नाचे उत्तर आले हे तुम्ही मला न चुकता कमेंट बॉक्समध्ये टाइप करून सांगायचं आहे. ठीक आहे. आणि पुढचा टॉपिक कुठल्या सब्जेक्टवर घ्यायचा आहे, कुठल्या टॉपिकवरती घ्यायचा आहे हे सुद्धा मला तुम्ही टाइप करून सांगायचं आहे. या ठिकाणी काही हरकत नाही. काही विद्यार्थ्यांना 20 मार्क पडतील, काही विद्यार्थ्यांना 30 मार्क पडतील, काही विद्यार्थ्यांना 32 पडतील, काही विद्यार्थ्यांना 10 पडतील. काही हरकत नाही. परंतु हे काय आहे, ही चाचणी किंवा हे जे काही प्रश्न असतात हे कशासाठी असतात? स्वतःचं चेक करण्यासाठी, आपण किती अभ्यास झालाय, आपलं स्वतःचं परीक्षण हे चेक करण्यासाठी हे प्रश्न असतात. ठीक आहे. चुकलं काही हरकत नाही. याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की आपला कुठला टॉपिक कच्चा आहे, कुठला टॉपिक पक्का आहे. ठीक आहे. वळूया 8व्या प्रश्नाकडे. 8वा प्रश्न काय म्हणतो? पर्यावरण खाते कोणाकडे सोपवण्यात आले आहे? अनिल परब, छगन भुजबळ, आदित्य ठाकरे की यापैकी नाही? तर 8व्या प्रश्नाचं योग्य पर्याय क्रमांक काय असणार आहे? आदित्य ठाकरे यांच्याकडे पर्यावरण खाते सोपवण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न 9वा प्रश्न. कृषी मंत्रालयाचे खाते कोणाकडे सोपवण्यात आले आहे? आदित्य ठाकरे, दादा भुसे, छगन भुजबळ की यापैकी नाही? तर 9व्या प्रश्नाचं योग्य पर्याय क्रमांक काय असणार आहे? पर्याय क्रमांक बी. महत्वाचा खाता आहे आणि महत्वाचा प्रश्न आहे. दादा भुसे यांच्याकडे काय केलेलं आहे? कृषी मंत्रालय सोपवण्यात आलेलं आहे. म्हणजेच कृषी मंत्रालयाचं खातं. ठीक आहे. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 10वा पाहूया. पाणी पुरवठा हे खातं कोणाकडे सोपवण्यात आलेलं आहे? गुलाबराव पाटील, अनिल देशमुख, संदीपान भुमरे की यापैकी नाही? 10व्या प्रश्नाचं योग्य पर्याय क्रमांक काय असणार? पर्याय क्रमांक ए. गुलाबराव पाटील यांच्याकडे पाणी पुरवठा खाते सोपवण्यात आलेलं आहे. महत्वाचं खातं आहे, लिहून सुद्धा घेऊ शकता. इम्पॉर्टंट प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 11वा पाहूया. रोजगार हमी ही खाते कोणाकडे सोपवण्यात आलं आहे? संजय राठोड, संदीपान भुमरे, शंकर गडाख की यापैकी नाही? तर 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य पर्याय क्रमांक काय असणार? पर्याय क्रमांक बी. संदीपान भुमरे यांच्याकडे रोजगार हमी ही खाते सोपवण्यात आलेली आहे. या ठिकाणी 12वा प्रश्न पाहूया. जलसंधारण खाते हे कोणाकडे सोपवण्यात आलेले आहे? संदीपान भुमरे, शंकर गडाख, दादा भुसे की यापैकी नाही? तर 12व्या प्रश्नाचं योग्य पर्याय क्रमांक काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो? प्रश्न क्रमांक माफ करा, पर्याय क्रमांक बी. शंकर गडाख यांच्याकडे जलसंधारण हे खाते सोपवण्यात आलेलं आहे. तर 12व्या प्रश्नाचं योग्य पर्याय क्रमांक काय असणार आहे? पर्याय क्रमांक बी. पाहूया 13वा प्रश्न. महत्वाचा प्रश्न आहे, अत्यंत महत्वाचं खातं आहे. गृहमंत्री हे खाते कोणाकडे सोपवण्यात आलेले आहे? अनिल देशमुख, अजित पवार, छगन भुजबळ की यापैकी नाही? तर 13व्या प्रश्नाचं योग्य पर्याय क्रमांक काय असणार विद्यार्थी मित्रांनो? पर्याय क्रमांक ए. अनिल देशमुख यांच्याकडे गृहमंत्री हे खाते सोपवण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. अन्न नागरी पुरवठा खाते हे कोणाकडे सोपवण्यात आलेले आहे? अजित पवार, अनिल परब, छगन भुजबळ की यापैकी नाही? तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 14व्याचं योग्य पर्याय क्रमांक काय असणार? पर्याय क्रमांक सी. छगन भुजबळ यांच्याकडे अन्न नागरी पुरवठा हे खाते सोपवण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. जलसंपदा खाते कोणाकडे सोपवण्यात आलेले आहे? तर 15व्या प्रश्नाचं योग्य पर्याय क्रमांक काय असणार आहे? माननीय जयंत पाटील यांच्याकडे जलसंपदा नावाचं जे काही खातं आहे ते सोपवण्यात आलेलं आहे. हा प्रश्न महत्वाचा आहे. 16वा प्रश्न. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य खाते कोणाकडे सोपवण्यात आलेले आहे? हा गेल्या वर्षीच्या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारलेला होता, त्याच्यामुळे या प्रश्नाला तुम्ही स्टार करून घ्या. 2 स्टार केले तरी काही हरकत नाही. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य खाते मग कोणाकडे आहे? पर्याय क्रमांक कितवा असेल? पर्याय क्रमांक बी. धनंजय गिरी यांच्याकडे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य खाते आहे. पुढचा प्रश्न 17वा. उत्पादन शुल्क खाते कोणाकडे सोपवण्यात आले आहे? दिलीप वळसे, दिलीप पाटील, हसन मुश्रीफ की यापैकी नाही? तर 17व्या प्रश्नाचं योग्य पर्याय क्रमांक काय असणार आहे? पर्याय क्रमांक ए. दिलीप वळसे यांच्याकडे उत्पादन शुल्क खाते सोपवण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न 18वा प्रश्न. अल्पसंख्याक मंत्रालय हे खाते कोणाकडे सोपवण्यात आलेले आहे? दिलीप वळसे, बाळासाहेब पाटील, नवाब मलिक की यापैकी नाही? 18व्या प्रश्नाचं योग्य पर्याय क्रमांक काय असणार आहे? पर्याय क्रमांक सी. नवाब मलिक यांच्याकडे अल्पसंख्याक मंत्रालय खाते सोपवण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 19वा पाहूया. सहकार हे खाते कोणाकडे सोपवण्यात आले आहे? बाळासाहेब थोरात, बाळासाहेब पाटील, नवाब मलिक की यापैकी नाही? तर 19 नंबरच्या प्रश्नाचं योग्य पर्याय क्रमांक काय असणार आहे? पर्याय क्रमांक बी. बाळासाहेब पाटील यांच्याकडे सहकार हे खाते सोपवण्यात आलेले आहे. हे महत्वाचं खातं आहे. गृहनिर्माण खाते हे खाते कोणाकडे सोपवण्यात आलेले आहे? तर 20व्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक ए. जितेंद्र आव्हाड यांच्याकडे गृहनिर्माण खाते सोपवण्यात आलेलं आहे. हे जे काही गृहनिर्माण खाते आहे हे नेहमी परीक्षेला विचारलं जातं किंवा परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे महत्वाचं खातं आहे. पुढचा प्रश्न पाहूया 21 नंबरचा. ग्राम विकास हे खाते कोणाकडे सोपवण्यात आलेले आहे? हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, राजेश टोपे की यापैकी नाही? तर 21व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य पर्याय क्रमांक काय असणार आहे? पर्याय क्रमांक ए. हसन मुश्रीफ यांच्याकडे ग्राम विकास खाते सोपवण्यात आलेले आहे. पुढचा जो काही खाता आहे तो अत्यंत महत्वाचा आहे आणि सध्याचं जे काही पॅन्डेमिक आहे, पॅन्डेमिक म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो?
महामारी. ठीक आहे, पॅन्डेमिक म्हणजेच महामारी असते. ठीक आहे, तर हे जे काही महामारी आहे त्याच्यामुळे हा प्रश्न महत्त्वाचा ठरू शकतो. तर आपले जे काही महाराष्ट्र राज्याचं आरोग्य आहे किंवा आरोग्य मंत्रालय आहे किंवा आरोग्याचं जे काही महत्त्वाचं खातं आहे ते कोणाकडे सोपवण्यात आलं आहे? तर स्वाभाविक आहे यांचं नाव भरपूर वेळा चर्चेत राहिलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला याचं उत्तर माहित पाहिजे. पर्याय क्रमांक बी, राजेश टोपे हे आरोग्य जे काही महत्त्वाचं खातं आहे त्यांच्याकडे सोपवण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 23वा. त्याच्या अगोदर सर्वांना एक प्रामाणिक विनंती. विद्यार्थी मित्रांनो, हा जो काही आपण मराठी भाषेतला उपक्रम सुरू केलेला आहे, ठीक आहे, हा जो काही मराठी भाषेतला उपक्रम सुरू केलेला आहे हा खास करून विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेला उपक्रम आहे. ठीक आहे, तर सर्वांना फक्त एक छोटीशी विनंती, हा जर तुम्हाला व्हिडिओ किंवा हा जो काही उपक्रम आवडत असेल तर फक्त एक लाईक करत चला. जेणेकरून तुम्ही जेव्हा लाईक करता तेव्हा मला एक स्फूर्ती भेटते, तेव्हा मला असा आनंद होतो की ठीक आहे, आपण जे काही काम करतो ते विद्यार्थ्यांना आवडत आहे किंवा विद्यार्थ्यांना पटत आहे. आणि दुसरी गोष्ट, तुमचे जे काही मला इच्छा नाही किंवा मला अशी अपेक्षा नाही की तुम्ही एकदम 100-200 विद्यार्थ्यांना शेअर करा, काही हरकत नाही. परंतु तुमच्या जवळचे जे काही 2 मित्र असतील, 2-4 मैत्रिणी असतील, 2-4 मित्र-मैत्रिणी असतील, ठीक आहे, जे खरंच अभ्यास करत आहेत किंवा ज्यांना खरंच अभ्यासाची गरज आहे, परंतु डाटा त्यांच्याकडे भेटत नाही किंवा अशा प्रकारचा कंटेंट मायबोली भाषेमध्ये त्यांच्याकडे भेटत नाही, तर तुमच्या अशा जवळच्या जे अभ्यासू विद्यार्थी आहेत किंवा अभ्यासू मित्रमैत्रिणी आहेत त्यांच्या फक्त 2-4 मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करत चला. जेणेकरून जे पण खेड्यापाड्यात राहत असतील, जे पण पेड कोर्सेस घेऊ शकत नसतील किंवा ज्या पण विद्यार्थ्यांना एकाच व्हिडिओमध्ये सर्व नॉलेज भेटत नसेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जरूर शेअर करा. परंतु व्हिडिओला लाईक आणि व्हिडिओला शेअर हे व्हिडिओ पाहिल्यानंतर करा. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्हाला मध्ये डिस्टर्ब पण नाही होणार. ठीक आहे, चला 23व्या प्रश्नाचं मग उत्तर काय असणार विद्यार्थी मित्रांनो? पर्याय क्रमांक सी, बाळासाहेब पाटील यांच्याकडे अन्न व औषध हे खाते सोपवण्यात आलेले आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न पाहूया 24वा. महसूल खाते हे कोणाकडे सोपवण्यात आलेलं आहे? अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे आणि महत्त्वाचा प्रश्न सुद्धा आहे. तर महसूल खाते हे कोणाकडे सोपवण्यात आले आहे विद्यार्थी मित्रांनो? पर्याय क्रमांक सी, बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल खाते सोपवण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न 25वा. सार्वजनिक बांधकाम खाते नेहमीच चर्चेत असतं, त्याच्यामुळे हे प्रश्न सर्वांना आला पाहिजे. या प्रश्नाचं उत्तर काय आहे? उत्तर पर्याय क्रमांक बी, अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खाते हे सोपवण्यात आलेलं आहे. हा सुद्धा प्रश्न महत्त्वाचा आहे. ऊर्जा हे खाते कोणाकडे सोपवण्यात आलेलं आहे? तर ऊर्जा हे खाते कोणाकडे सोपवण्यात आलेलं आहे? पर्याय क्रमांक बी, संजय राऊत यांच्याकडे ऊर्जा हे खाते सोपवण्यात आलेले आहे. माफ करा विद्यार्थी मित्रांनो, संजय राऊत नाही, नितीन राऊत आहेत. ठीक आहे, माफ करा, सॉरी. पर्याय क्रमांक ए याचं करेक्ट आन्सर असणार आहे. नितीन राऊत यांच्याकडे ऊर्जा हे खातं सोपवण्यात आलेलं आहे. ठीक आहे, 27व्या नंबरचा प्रश्न पाहूया. शालेय शिक्षण खाते कोणाकडे सोपवण्यात आले आहे? वर्षा गिरी, वर्षा गायकवाड, सुनंदा पाटील की यापैकी नाही? तर 27 नंबरच्या प्रश्नाचं योग्य पर्याय क्रमांक काय असणार? पर्याय क्रमांक बी, वर्षा गायकवाड यांच्याकडे शालेय शिक्षण खाते सोपवण्यात आलेलं आहे. या ठिकाणी मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं या व्हिडिओची जर PDF हवी असेल तर आपलं टेलिग्राम चॅनलचं नाव आहे डेली करंट अफेअर्स मराठी. आता तुम्ही टेलिग्रामवरती जायचं आणि असं सर्च मारायचं त्या ठिकाणी डेली करंट अफेअर्स मराठी, आपलं चॅनल येईल, त्यातला तुम्ही नक्की जॉईन व्हा. ठीक आहे, 28 नंबरचा प्रश्न पाहूया. आदिवासी विकास खाते हे कोणाकडे सोपवण्यात आले आहे? अमित देशमुख, वर्षा गायकवाड, KC पाडवी की यापैकी नाही? तर 28 नंबरच्या प्रश्नाचं योग्य पर्याय क्रमांक काय असणार? पर्याय क्रमांक सी, KC पाडवी यांच्याकडे आदिवासी विकास खाते सोपवण्यात आलेलं आहे. 29 नंबरचा प्रश्न पाहूया. वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक खाते कोणाकडे देण्यात आले आहे? महत्त्वाचा टॉपिक आहे. तर 29 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर काय असणार? पर्याय क्रमांक बी, अमित देशमुख यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक खाते सोपवण्यात आलेलं आहे. 30वा प्रश्न पाहूया. मदत आणि पुनर्वसन खार जमीन खाते कोणाकडे देण्यात आले आहे? विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर, सुनील केदार की यापैकी नाही? 30व्या प्रश्नाचं योग्य पर्याय क्रमांक काय असणार? पर्याय क्रमांक ए, विजय वडेट्टीवार यांच्याकडे मदत आणि पुनर्वसन खार जमीन खाते सोपवण्यात आलेली आहे. 31 नंबरचा प्रश्न पाहूया. महत्वाचा खाता आहे. महिला बाल विकास खाते कोणाकडे सोपवण्यात आले आहे? अस्लम शेख, यशोमती ठाकूर, सुनील केदार की यापैकी नाही? तर 31 नंबरच्या प्रश्नाचं योग्य पर्याय क्रमांक काय असणार? पर्याय क्रमांक बी, यशोमती ठाकूर यांच्याकडे महिला बाल विकास खाते सोपवण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया 32 नंबरचा. बंदर विकास वस्त्रोद्योग आणि मत्स्य संवर्धन खाते कोणाकडे सोपवण्यात आलं आहे? मोहम्मद शेख, अस्लम शेख, सुनील केदार की यापैकी नाही? तर 32 नंबरच्या प्रश्नाचं योग्य पर्याय क्रमांक काय असणार? पर्याय क्रमांक बी, अस्लम शेख यांच्याकडे बंदर विकास वस्त्रोद्योग आणि मत्स्य संवर्धन खाते सोपवण्यात आलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा आहे शेवटचा प्रश्न. दुग्ध विकास आणि पशुसंवर्धन खाते कोणाकडे देण्यात आलं आहे? सुनील केदार, अस्लम शेख, हसन मुश्रीफ की यापैकी नाही? तर माझी सर्वांची एक इच्छा आहे किंवा माझी इच्छा आहे,
32 प्रश्नांची उत्तर मी सांगितली, बरोबर की नाही? मग आता 33 शेवटच्या प्रश्नाचं उत्तर मला तुम्ही सांगायचं. ठीक आहे? चला काही हरकत नाही. या प्रश्नाचे ज्या पण विद्यार्थ्याला उत्तर येत असेल त्याने कमेंट बॉक्समध्ये मला याचं उत्तर सांगा आणि 33 प्रश्नापैकी तुम्हाला किती प्रश्नाचे उत्तर आले हे मात्र तुम्ही जरूर सांगा. ठीक आहे? हे जे काही 33वा प्रश्न आहे याचं उत्तर चुकू द्या. काही हरकत नाही. मी नेक्स्ट स्लाइडमध्ये नक्की सांगून देईल. ठीक आहे? परंतु प्रयत्न करा. ठीक आहे? आणि व्हिडिओ आता शेवटी व्हिडिओ संपलेला आहे. शेवटी एवढंच बोलेल. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर फक्त एक लाईक करा. तुमच्या 1-2 मित्र-मैत्रिणींपर्यंत जे खरंच अभ्यास करू इच्छित आहेत किंवा ज्यांना खरंच अभ्यास करायची इच्छा आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आणि जर मला पुढचा कुठला टॉपिक कोणत्या विषयावर घ्यायचा आहे, कुठल्या टॉपिकवरती घ्यायचा आहे, फक्त करंटच्या रिलेटेडच असला पाहिजे. ठीक आहे? तर नेक्स्ट टॉपिक कशावरती घ्यायचं हे सुद्धा मला तुम्ही कमेंट करून सांगू शकता. थँक यू फॉर वॉचिंग आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद.